सह्याद्रीच्या कुशीत वसलेला इतिहासाचा अभिमान, शौर्य पराक्रम आणि स्वराज्याच्या स्वप्नाचे प्रतीक म्हणजेच शिवनेरी किल्ला. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये भावविश्वास या किल्ल्याला अनोखे स्थान आहे. कारण इथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी जन्माला आला भारताच्या इतिहासातील तेजस्वी पुरुष छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार, मी सतीश सोनटके आणि आपल्या नवीन भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आता माझ्या कॉलेजच्या बाहेर उभा आहे आणि माझ्यासोबत अजून काही मंडळी आहेत. मी एकटा नाही आहे. बघायचं तुम्हाला. तर तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एवढी सगळी मंडळी चालली आहेत कुठे. तर आपण चाललोय आज शिवनेरी गडावरती, जे पुण्यामध्ये वसलेलं आहे. आणि मागे बघा तुम्ही, बस देखील रेडी आहे. तर चला आजचा एपिसोड आपण एन्जॉय करूया. प्रत्येक शुभ कामाची जी सुरुवात असते ती आपण नारळ फोडून करतो. तर आपल्यासोबत IQSC कोऑर्डिनेटर प्रकाश सर आहेत. ते आता नारळ फोडतील आणि आपण या ट्रिपची सुरुवात करणार आहोत. गणपती बाप्पा मोरया. अजून फोडायचं त्याला नाही आता इथे हा हे टाकून द्या. कॅरी बॅग मध्ये ठेवा, फोडल्यानंतर निघाला. चलिए सर, परिचय सर आप फॉलो करायचं, आपलं सोडायचं नाही. अरे मॅडम किती वेळ तुम्हाला. चलो सरांकडे एक्स्ट्रा पार्वती हर हर महादेव. चलो चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपल्या या ट्रिपची सुरुवात आहे ती आपण सुरुवात करणार आहोत. तर सगळेजण जे आहेत ते सेट झालेले आहेत एका सुंदर ट्रिपसाठी. तुमच्या सगळ्यांना जादू बघायचा. जादू तुम्हाला जादूचं कॅरेक्टर दाखवतो मी. जादू ते मकरंद सर. हेलो एवरीवन. अरविंद सर. हेलो एवरीवन. हाउ आर यू ऑल? निजाम सर. मंजुनाथ सर प्रेजेंट फॅमिली. हे 2-3 घे, असं काय एक एक काय घेतो. हे अजून सुमित, थँक्यू, वेलकम. अश्विनी, सोहम आज बाहर निघाला. नीचे सोनल. सोना और मैडम. अरे लो यार घ्या हो. नको मी नाही खात चॉकलेट. ए बाबू नको, पहिला आपल्याला घ्या. चालू झाला. सो मकरंद सर. अरे बाप रे बाप. आता आमच्यासोबत आहेत मकरंद सर. तर मकरंद सरांना काय वाटतं बघूया. सर तुम्हाला काय वाटतं आपल्या पिकनिकबद्दल? काय वाटतं? पहिल्यांदा ही पिकनिक आहे माझ्यासाठी. बघूया आता पुढे काय काय आपल्याला. आपण कुठे चाललो? आपण शिवनेरीला चाललो आहे. गड चढणार आहे. तर बघूया आता कशी मजा घेऊ.
आता आपण जाऊया सतीश सरांकडे. सर, सतीश सर, तुम्हाला काय वाटतं आपल्या पिकनिकबद्दल? तुम्हाला छान कसं वाटतंय की सगळे स्टाफ मिळून जे आहे ते एकत्र पिकनिकला चालले. वर्षभर सगळेजण जे आहे ते स्टुडंटसाठी सुरत असतात, परंतु कॉलेजने जे आहे स्टाफवाल्यांसाठी जे आहे ती स्पेशल पिकनिक काढली. आपण आता शिवनेरी गडावरती चाललेलो. त्याच्यानंतर लेण्याद्री गणपती आपण कव्हर करणार आहोत. असे 2 ते 3 स्पॉट आपण आजच्या ज्या आहेत त्या भागामध्ये कव्हर करणार आहोत. नाव वी आर मूविंग टुवर्ड्स निजाम सर. सर, व्हाट यू थिंक अबाउट आवर पिकनिक सर? हेलो सर. हाँ सर, पिकनिक में तो मज़ा आने वाला है आज, इतना तो कंफर्म है. एंड महाराज का बर्थ प्लेस देखने जा रहे हैं, एक्साइटमेंट है. एंड रियल में सब एंजॉय करेंगे, सारे स्टाफ एंजॉय करेंगे. थँक्यू सर. मॅडम, तुम्हाला काय वाटतं आपल्या पिकनिकबद्दल? बोला जरा. मला खूप आनंद होतोय आपल्या पिकनिकचा आणि मी खूप एन्जॉय करणार आहे. हा कोण आहे? हा माझा मुलगा आहे. कोण? हाय यश. सीट भेटलेली नाही प्रॉपर. हा, मला अजून सीट नाही भेटली. मला जरा सीटचं जरा काय सोल्युशन झालं? करा. सीटचा काय इश्यू आहे? मला थोडंसं आणि हा मला सांगतो सोहम की टायर उडतो म्हणून. मग मी उडली तर say that the captain of the ship. Yeah, sir, what do you want to say? ते सगळं ठीक आहे. 500 दिले का तू? माझे 500 परेशी सरांनी दिलेले आहेत. थँक्यू सर. मग तू उधारी करतात का? याला जाऊ, याला पहिलं उतरवा. अशा पद्धतीने जी आहे ट्रिपची धमाकेदार सुरुवात झालेली आहे. आणि बसमध्ये जसं तुम्ही बघितलात फुल एन्जॉय, एंटरटेनमेंट आणि मस्तपैकी एन्जॉय चाललेला आहे. काय रेन सर, कसं वाटतंय? एक नंबर माहोल झाला आहे. एक नंबर. आता घाटामध्ये एक नंबर माहोल झाला आहे आणि इथे असे ओरडणारे तुम्हाला खूप जण भेटतील, पण त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आपण जे आहे ते एकदम भारीमध्ये एकदम ब्लॉग चालू, एकदम एक नंबर. प्लीज कम एन्जॉय. तर हा व्लॉग बघा, अशीच धमाल जर्नी तुम्हाला पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीची अशी चांगली लक्झरी बस जी आहे ती पिकनिकसाठी केलेली आहे. आणि आता थोड्याच वेळात जी आहे तो ब्रेकफास्टचा स्टॉप होणार आहे. आता पुढे जाऊन आम्ही सगळेजण आता ब्रेकफास्ट करणार आहेत आणि बघूया आता आजच्या व्हिडिओमध्ये अजून काय काय होतं. तर थोड्याशा अंतराचा प्रवास झाल्यानंतर जे आहे ते आता ब्रेकफास्टचा टाईम झालेला आहे. आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही ह्या ठिकाणी जे आहे ते
अद्विका रेस्टॉरंट आहे. अद्विका रेस्टॉरंटला आता बस थांबलेली आहे. तर बघूया आता ब्रेकफास्टमध्ये काय आहे. अरविंद सर, जाऊन मस्तपैकी आपण ब्रेकफास्ट करूया आणि पुढचा जर्नी जो आहे तो मग आपण स्टार्ट करूया ब्रेकफास्ट केल्याच्या नंतर. मला रेस्टॉरंट दाखवतो मी आणि मेनू पण दाखवतो काय काय असणार आहे. रेस्टॉरंट आहे. आणि अशा पद्धतीने जे आहे तो आता ब्रेकफास्ट लागलेला आहे इकडे तुम्ही बघू शकता. मी या ठिकाणी देखील काय फॅकल्टी आपण विचारू कसं सर नाश्ता वगैरे एकदम आधी तू इडली खाऊन घे, मग इकडे फरसाण आणणार. या ठिकाणी आमच्या कल्चरल कमिटीच्या हेड बसलेल्या आहेत आकांक्षा मॅडम. त्यांना विचारूया ब्रेकफास्ट कसा वाटतं. कसा मॅडम ब्रेकफास्ट? छान आहे. इडली खाल्ली मी, पोहे खाल्ले, मिसळ अजून खायची बाकी आहे, पण मस्त आहे. मला टेस्ट आवडली. चटणी स्पेशल चटणी चांगली लागते इडलीसोबत. मिसळ आहे, पोहे आहे, इडली आहे, पाव आहे आणि आपण टेस्ट करून बघूया कशी टेस्ट आहे. छान टेस्ट आहे आणि जो ऑर्गनायझिंग कमिटी जी आहे ती कमिटीने जे आहे ते ऑर्गनाईज केलेलं आहे. तर असंच आपण आता प्रवास जो आहे तो पुढे पुढे करणार आहोत आणि ज्या गमती आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार. कशी आहे टेस्ट? कशी आहे? एकदम मस्त. मिसळ छान आहे. मस्त मस्त एकदम. या कशी वाटली मॅडम टेस्ट मिसळ? हाँ क्या मैम? बहुत ही टेस्टी और स्वादिष्ट ब्रेकफास्ट है. सर सर अच्छे से टेस्ट कशी आहे? Now we have just finished our breakfast at Chowk. The hotel name is Advika and the food was very good, delicious. Pav bhaji was there, misal pav was there, pohe was there and idli sambar was also there. He is our librarian, Mr. Vinod Athavale. Please share your experience with our audience. Very nice. Good morning for breakfast. And Aditi Hotel is very famous for the Mumbai-Pune highway. Thank you. Again, we have Archana ma'am here. Please have to some words, ma'am. Okay, I am excited. We are going to Shivneri, where I have never been before, and I've so far enjoyed the trip. We had a very lovely breakfast. Looking forward for Shivneri Fort. मैंने निकाला फोटो. सब लोग अभी भाग रहे हैं, सब लोग को बुलाया है. फोटोशूट झालेला, थोडंफार फोटो काढले आणि आता आपण बसमध्ये जाऊया. चलो चलो फटाफट everyone. You can see another hour admin staff In 1 minute. yes we are moving ahead towards Shivneri. A few moments later. बोल वाला है. अजून एक भाजीसाठी थांबलेत ना. तर अशा प्रकारे आता जे आहे ते आपण आता शिवनेरीच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. या ठिकाणी मध्ये आपल्याला जो वेळ गेला होता तो थोडासा लंचसाठी वेळ गेला होता. सगळ्यांचं लंच वगैरे झालं आणि सगळं आवरून आता सगळे KLE कॉलेजचे जे प्रोफेसर्स आहेत ते आता गड चढण्यासाठी वरती जात आहेत. पण अजून एक आनंदाची गोष्ट असते की आपल्यासोबत जे आहेत ते खास गाईड आहेत ते आपल्याला वरती माहिती देणार आहेत. सर तुमचं नाव सांगाल काय? नमस्कार, मी रजत डोंगरे. मी इथे शिवनेरी गाईड म्हणून काम करतो. प्रोफेशन नाही कोणाचं,
बट जे कोणी मला कॉल करेल मी त्यांच्यासाठी हजर असतो. तर यांच्याकडून आता आपण वरती जाऊन जे आहे ते संपूर्ण किल्ल्याची माहिती घेणार आहोत. संपूर्ण व्यवस्थित माहिती ते आपल्याला देतील. मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे आहे ते रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर छत्रपतींचा शिवघोष करत करत जे आहे ते सगळ्यांच्या अंगामध्ये जो एक संचार उभारलेला आहे आणि त्याच जोशामध्ये आपण जो आहे तो आता गड चढणार आहोत. और एक जॉन तर अशा पद्धतीने जे आहे ते गडाची आता ॲक्च्युअल सुरुवात झालेली आहे. खालतून आम्ही चालत चालत आलो आणि त्याच्यानंतर आता गडाच्या वरती जाण्यास जे आहे ते सुरुवात होते. शिवनेरीवर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण आता किल्ले श्री शिवनेरीवर आलेलो आहोत. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून 3500 फुटापर्यंत आहे. आपण या गडाचं नाव शिवनेरी का पडलं पहिल्यांदा इथून सुरुवात करू. याची 2 कारणं आहेत. पहिलं कारण वरती शिवाई देवीचं मंदिर आहे, ठीक आहे. त्या शिवाई देवीच्या मंदिरावरून हा शिवनेरी. आणि जर तुम्ही लांबून पाहिलं, आता जेव्हा तुम्ही रस्त्याने जाल किंवा येत असाल तेव्हा जर पाहिलं तर लांबून या किल्ल्याचा आकार महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो, म्हणून या किल्ल्याचं नाव शिवनेरी. आता आपण आलेलो आहोत पहिल्या दरवाजाजवळ. याचं नाव आहे महादरवाजा, ठीक आहे. या दरवाजाचं बांधकाम पाहिलं तुम्ही तर हे खूप रिसेंट काळाचं वाटतं. पुढे आपल्याला आणखी याच रोडला 7 दरवाजे मेन लागणार आहेत आणि 2 पुढे दरवाजे अजून किल्ल्यावर आहेत. तुम्ही जसे जसे पुढे जाल तसं तसं तुम्हाला त्या किल्ल्यांच्या ठेवणीवरून ते कुठल्या शतकातले असावेत किंवा कुणी बांधलेले असावेत याची तुम्हाला आयडिया येत जाईल, अंदाज येईल.
तर हा किल्ला आहे, हा रिसेंटवाला आहे. हा मराठ्यांच्या काळात किंवा आपण पेशव्यांच्या काळात बांधलेला असं म्हणू शकतो. आता ह्या किल्ल्याला प्रत्येक किल्ल्याला हे जे सागाचं दार आहे याला वरती टोकदार खिळे लावलेले आहेत. ते टोकदार खिळे प्रत्येक दरवाजाला यासाठी लावलेले असतात, कुठलाही हत्ती घोडा किंवा कुठल्या जनावराने तिथे धडकी मारून ते दरवाजा तोडता येऊ नये म्हणून त्या दरवाजाची रचना तशी केलेली असते. ठीक आहे. आणि हा पेशवेकालीन किंवा मराठाकालीन दरवाजा आहे. हा सगळ्यात पहिला दरवाजा आहे, सगळ्यात रिसेंटली बांधला गेलेला. पुढे अजून असे 7 दरवाजे आहेत. आपण त्या सगळ्यांना एक एक करून पाहूया. चलो मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की सगळ्यांनी सोबत चला, म्हणजे प्रत्येक ठिकाणी थांबायची गरज पडणार नाही किंवा मला जे तुम्हाला डिलिव्हर करायचं ते व्यवस्थित डिलिव्हर आहे म्हणूनच मला दम लागलाय बांधली गेली आणि मग त्याचे दरवाजे बनवले छत्रपतींनी. समजलं का? महाराजांनी तर त्यांना सगळे ना जे बॅड बॉयज होता ना त्यांना मारायसाठी त्यांनी तिकडे बिबटे पण ठेवले. येस, बिबटे पण ठेवले, बिबटे ठेवले, हत्ती ठेवले, घोडे ठेवले. बिबटे इकडे इलाक्यामध्ये आले राहिले. मग ह्या याच्यात बिबटे आले होते ना. महाराजांनी गडावर हत्ती एवढे मोठे आणले कसे? पिल्लू असतात घेऊन गेले. अगदी लहान मुलांना देखील शिवछत्रपतींचा इतिहास ज्ञात आहे. अशा या शिवनेरी गडावरती आपण आता आतमध्ये प्रस्थान करत आहोत. आता जो मागे जो तुम्ही बघितला तो मेन दरवाजा होता आणि असे अजून अनेक दरवाजे या ठिकाणी आता आपण पाहणार आहोत. हा किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे, याचं नाव आहे गणेश दरवाजा. तर याचं नाव गणेश दरवाजा का असेल? मला असं वाटतं की तो जो पहिला दरवाजा पाहिला आपण तो रिसेंट काळातला आहे. ठीक आहे, त्यावेळेचा हा पहिला दरवाजा म्हणून हा पहिला गणेश दरवाजा. ठीक आहे, हा जुनावाला दरवाजा. इथे जर तुम्ही पाहिलं तरी शरभ शिल्पाची चिन्ह आहेत आणि मध्ये तो नंदी आहे. हे शरभ शिल्प कुठलं माहिती आहे कुणाला? जेव्हा नरसिंह अवतार घेतला होता हिरण्यकशिपूला मारण्यासाठी, तेव्हा नरसिंहांनी हिरण्यकशिपूला मारल्यानंतर त्यांना खूप राग आला होता. ते प्रचंड रागात होते आणि त्यांचा राग शांत कसा करणार, तर त्यांचा राग शांत व्हायला तयार नव्हता. तेव्हा भगवान महादेवांनी हा शरभ अवतार घेतला होता. हा, आणि शरभ अवताराचं आणि नरसिंह अवताराचं भांडण झालं. ठीक आहे, त्यानंतर नरसिंह अवतार हा हरला, शरभ अवतार जिंकला. उलट झालं, शरभ अवतार हरला, नरसिंह अवतार जिंकला. पण त्या युद्धामध्ये त्यांचा राग शांत झाला आणि मग हे शरभ शिल्प आपल्या सगळ्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं हिंदू मंदिरांमध्ये तर बऱ्याच ठिकाणी बंदूक सुद्धा स्लोई रे गाना 'Hello'
पुढच्या दरवाजावर आलोय, याचं नाव आहे पीर दरवाजा. ऐकून जा तुम्ही पण ऐकून जा, काय टेन्शन नाही. या दरवाजाचं नाव आहे पीर दरवाजा. तुम्ही जर या दरवाजाचं बांधकाम शैली पाहिली तर इस्लामिक बांधकाम शैली असल्यासारखं ही वाटते. हा दरवाजा बांधला गेला असेल 1350 ते 1450च्या काळामधला हा दरवाजाचा आर्ट फॉर्म दिसतोय. बहमनी काळातला हा दरवाजा आहे. तुम्ही याच दरवाजाच्या जर पलीकडच्या बाजूनी पाहिलं तर 2 हुक्स आहेत मोठे. आपण आता पलीकडून जाऊया, तुम्हाला ते हुक्स पण दाखवतो. ते हुक्स कशासाठी असतील तर एक आडवा मोठा रुंद त्याला रॉड टाकला असेल आणि मग एक मलमली वस्त्र त्या पलीकडच्या बाजूनी तो दरवाजा बंद करत असेल. जी आत्ताची कर्टन पडदा आहे तर ते लावण्यासाठीची सोय देखील पलीकडनं आहे. तुम्हाला जर इतिहास समजून घ्यायचा असेल तर 2025मध्ये बसून तो इतिहास नाही समजणार. जर तुम्हाला ह्या किल्ल्याचा इतिहास समजून घ्यायचा असेल आणि हा किल्ला जर 1350मधला हा दरवाजा बांधला असेल तर तुम्हाला पण 1350मध्ये जायला लागेल. तेव्हा तुम्हाला त्याचं सौंदर्य तुमचे डोळे बंद करून सुद्धा दिसेल. तुम्ही एकदा पलीकडच्या बाजूने जा, ते अडकवायला जी जागा आहे तिथे इमॅजिन करा की तिथे लाल कलरचा मखमली कलरचा पडदा पूर्ण लावलेला आहे. हे जे आहे इथे फक्त मोकळं नाही आहे, तसंच ह्याचं त्यावेळचं जे वैभव असेल ते तुम्ही पहा. ते जेव्हा तुमच्या डोळ्यात भरेल तेव्हा तुम्हाला ते किल्ला आयुष्यभर लक्षात राहतील आणि मग ते तुमच्याशी बोलायला सुरुवात करतील. जे मी तुम्हाला सांगितलं होतं ते दगडसुद्धा तुमच्याबरोबर बोलतील. ठीक आहे, तर तुम्ही थोडा इनिशिएटिव्ह घ्या, थोडा इनिशिएटिव्ह ते पण घेतील. ठीक आहे, आपण पुढे निघूया. आणि हे आहेत आपले परीक्षित सर, हॉटेल मॅनेजमेंटचे हेड. यांचा जो माणूस आहे त्यानेच जे ती टूर करवली आहे आणि जो शेवटी आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर देणार आहे. तर कुठल्या कॉलेजला असे टूर अरेंज करायचे असतील तर माफक दरामध्ये जे आहे ते टूर अरेंज करून देतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये जे आहे मी ते टूर मॅनेजरचा नंबर देतो आहे. चल बाबू. सर इकडनं दमलेला, अशा प्रकारे थोडीशी दमलेली आहे मी. थोडीशी दमलेली आहे. खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय, पण थोडासा दम लागलेला आहे. अजून गड चढायचा. होईल काय हरकत नाही. वर आलेलो आहे. या दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा. हत्ती दरवाजा याला का म्हटलं जावं तर याची 2 कारणे. तुम्ही जर पाहिला हा दरवाजा तर हा रस्ता इकडनं येऊन असा टर्न होऊन पुढे जातोय. हत्तीच्या सोंडेसारखा आकार आहे याचा, म्हणून याला हत्ती दरवाजा म्हटलं असावं. किंवा दुसरं कारण याला हत्ती दरवाजा म्हणण्याचं की हा दरवाजा तुम्ही आत्तापर्यंत जेवढे दरवाजे पाहिले त्या दरवाजांमध्ये सगळ्यात मोठा दरवाजा आहे. या दरवाजाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही आता हे सर बसलेले आहेत टोपी घालून, ती जर भिंत इमॅजिन केली वरतीपर्यंत बांधलेली आणि जर खालनं तुम्ही किल्ल्याकडे पाहिलं तर तुम्हाला दिसणार नाही की इथे आतमध्ये जायला रस्ता आहे. इथं येऊन तुमचा दुश्मन कन्फ्यूज होऊ शकतो. तशी ही रचना या दरवाजाची केलेली आहे. ठीक आहे, चला आपण आता बाकीची माहिती पुढे सांगतो. तुम्ही जर स्ट्रक्चर जरी पाहिले, हे दरवाजे जरी पाहिले, फक्त हा दरवाजा आहे जो जुना दरवाजा आहे. बाकी तुम्ही जे आपण दरवाजे पाहताय ते सगळे दरवाजे सागाचे आहेत आणि नवीन आहेत. ते तशाच शैलीचे आहेत जे आधी होते. त्यामुळे जे त्याचं पुराणं जुनं सौंदर्य त्यांनी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला या दरवाजाबद्दल सांगतो. हा दरवाजा आहे हत्ती दरवाजा. हा सगळ्यात मोठा दरवाजा आहे या किल्ल्यावरचा. हे सर बसलेले आहेत, याला देवड्या असं म्हटलं जातं. हे विश्रांतीची जागा आहे. जे पण सैनिक असतात, कुठलाही दरवाजा पाहिला तर प्रत्येक दरवाजाच्या मागे या देवड्या तुम्हाला दिसतील. त्या एक सेफ प्लेस होतं सैनिकांना विश्रांती घेण्यासाठी. सिक्युरिटी कॅबिन. दुसरा हा दरवाजा पहा. या मोठ्या दरवाजाच्या आतमध्ये एक छोटा दरवाजा आहे. तो माणसांना आहे. ठीक आहे, त्या मोठ्या दरवाजाच्या आतमध्ये हा एक छोटा दरवाजा आहे. याची साईज मी तुम्हाला दाखवतोय. हा एवढा एकदम सर तुमचा कॅमेरा जवळ घ्या. हा इथनं आहे दरवाजा आणि हा इथपर्यंत आहे. ठीक आहे, जेव्हा रात्रीच्या वेळी किल्ला बंद केला जायचा, हे दरवाजे बंद होणार होते व्हायचे, त्यावेळी किल्ल्यामध्ये इथून एंट्री होती. ऐकून घ्या, त्यावेळी लोकांना इथनं एंट्री होती. आता हा दरवाजाची हाईट कन्स्ट्रक्शन कसं आहे ते पहा. हा दरवाजा माझ्या गुडघ्यापर्यंत आहे. ठीक आहे, वरती माझ्या छातीपर्यंत आहे. मला गुडघा ते छाती एवढीच जागा आहे या दरवाजामधनं आत यायला. तर नैसर्गिकरित्या या दरवाजातून थांबा दादा, ऐकून जा. नैसर्गिकरित्या जेव्हा तुम्ही ह्या दरवाजातून आत जाल तेव्हा कसं जाल
मी जर चुकीचं जात असेल तर तुम्ही मला सांगा. हा दरवाजा तुम्ही आत घ्यायचा प्रयत्न करू, उघडत नाहीये, उघडत होता तो. ठीक आहे, मी पहिल्यांदा खाली वाकणार, थोडी मान बाहेर काढणार, मग माझं पाऊल टाकणार इथे मध्ये. आता हे लोखंडाचं आहे, मग मी दुसरं पाऊल टाकणार, मग मी पुढे येणार, मग उभा राहणार. जनरली तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाता असंच आतमध्ये जाता, वाकल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मान जाते, त्याच्यानंतर एक पाऊल जातं, मग दुसरं पाऊल जातं. जेव्हा तुम्हाला आत जायचं असेल तर तेव्हा तुम्हाला इथे किल्ल्यावर जाण्यासाठी एक विशिष्ट सिम्बॉल दाखवायला लागत होता, ज्यामध्ये तुम्हाला किल्ल्यावर गेट बंद झाल्यानंतर आत यायला परवानगी होती. ठीक आहे, सपोज परदेशात जाण्यासाठी जसा पासपोर्ट असतो त्या काळी तशी सिस्टीम होती. आणि जर तुमच्याकडे तशी सोय नसेल किंवा तुमच्याकडे तसं काही नसेल तर तुम्ही जेव्हा मान आत टाकाल तेव्हा तुमची मान तिथेच कापली जाणार. तुम्हाला पांढऱ्या चाफ्याची झाडं तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसतील. इनफॅक्ट पूर्ण किल्ल्यावर ही पांढऱ्या चाफ्याची झाडं लावली गेली ते. आणि पांढरा चाफा लावायचं कारण काय असेल? स्मेल. पांढरा चाफा ना रात्री अंधारात सुद्धा पांढऱ्या चाफ्याची फुलं चमकतात. तर जे गडावरचे किल्ल्यावरचे लोक आहेत त्यांना माहिती आहे का त्या चाफ्याच्या कुठल्या चाफ्याच्या झाडाखालून आपल्याला निघायचं आहे आणि तो रस्ता आपल्याला कुठे घेऊन जाईल. म्हणजे गडावर अंधार असेल, मशाली विझवल्या जातील, आणि तरी पण जे गडावरचे लोक आहेत त्यांना माहिती असेल का आपल्याला कुठल्या रस्त्याने कुठे जायचं आहे. म्हणून ही चाफ्याची झाडं क्लू म्हणून काम करत होती. रात्री अंधाराच्या वेळी कुणी जर हमला केला तर हे सगळं बंद झाल्यानंतर, मशाली विझवल्यानंतर. तर आता आलेलो आहे आपण शिवाई मंदिराजवळ. इथे पाहू शकता समोर शिवाई देवीचं मंदिर आहे. आपल्याला आतमध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण आतपर्यंत जाऊ शकत नाही. आपण इथून शिवाई देवीची देखील माहिती घेऊया आणि या दरवाजाची देखील माहिती घेऊया. तर पहिल्यांदा शिवाई देवीबद्दल सांगतो. शिवाई देवीचं मंदिर आहे, कुसूरगावचं ग्रामदैवत आहे. आणि याच देवीला जिजाऊंनी नवस केला होता की जर मला पुत्ररत्न झाला तर त्याचं नाव शिवाजी ठेवण्यात येईल तुमच्या नावावरून. आणि त्यांच्याच आशीर्वादाने शिवाजी अतिशय पावन वाटतं की ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या ठिकाणी येण्याचं भाग्य जे आहे ते मला मिळालं आणि खूप भाग्यवान समजतो मी स्वतःला. जो कोणी ह्या ठिकाणी आला नसेल तर त्या सगळ्यांना मी एकदा सांगू इच्छितो, कृपया ह्या ठिकाणी या आणि ह्या ठिकाणी येऊन इतिहास अनुभवा. मेणा दरवाजा. याचा नाव मेणा दरवाजा का असेल तर इथेपर्यंत पालखी जी असते ना, पालखी किंवा मेणा जो येतो तो इथपर्यंत येतो. आणि ही जी रूम कुठली आहे यांनी विचारलं तर ही रूम आहे, ही रेस्ट रूम आहे. ज्यावेळी मेणामध्ये किंवा पालखीमध्ये माणूस बाहेरून खालून येईल किंवा खाली जायचं असेल त्यावेळी त्यांना वेट करण्यासाठीची जागा होती. जर ती पालखी लेट होती, तुम्हाला वेट करायचं आहे, तुम्ही तिथे वेट करू शकता. आणि वरती जाण्यासाठी पण तुम्ही सेम पद्धतीने या रूमचा यूज करू शकता. हा दरवाजा देखील यादवकालीन आहे. पुढचा दरवाजा पहा, पुन्हा एकदा तो कुलूप दरवाजा आहे. शरभाचं तिथे चित्र आहे. हा शेवटचा दरवाजा आहे. या दरवाजापासून पुढे वरती बाले किल्ल्याला जागा आहे. याला कुलूप दरवाजा का म्हटलंय? हा फायनल लॉक केला जायचा. इथे बंद झाल्यानंतर बाले किल्ल्यावर प्रवेश नाही. मागाशी जो आपण हत्ती दरवाजा पाहिला तिथनं तुम्ही आत जरी आले तर तुम्ही शिवाई देवीचा परिसर आणि हा परिसरामध्ये तुम्ही फिरू शकत होते. पण इथून वरती तुम्हाला जायला परमिशन नाही.
दरवाजा बंद झाल्यानंतर, त्यामुळे तो कुलूप दरवाजा. आणि कुलूप दरवाजापासून पुढे तुम्हाला आता मेन किल्ला सुरू होईल, ज्याला बालेकिल्ला म्हणतोय आपण. घोडे बांधण्यासाठी सुद्धा करण्यात आला. एका इंग्रजी लेखकाने लिहून ठेवलेलं आहे, शिवनेरीवर एवढा अन्नसाठा आहे की 1000 फॅमिली 7 वर्षापर्यंत जिवंत राहून इथे खाऊ शकतील आणि त्यांना खालून अन्नधान्य आणण्याची गरज लागणार नाही. एवढा मोठा हा अन्नधान्याचा साठा त्यावेळी केला गेला होता. आणि ठीक आहे, तर आपण आता गडावर आलेलो आहे. आपण आता महाराजांचं जे मेन जन्मस्थळ आहे, मुख्य जन्मस्थळ, त्याचं दर्शन पण घेतलेलं आहे. आणि मग आता आपण ह्या पुढचा एरिया काय आहे, ही जागा कुठली आहे, हे आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतो. जन्मस्थळाच्या पुढे जर पाहिलं तर एक मोठा चौकोन आहे आणि त्या चौकोनाच्या मध्ये कारंजा आहे. तर तो दरबार होता आणि त्या दरबाराच्या मध्ये ते कारंजा आहे. ही जी वास्तू आहे हा मेन राजवाडा होता, जिथे राजे वगैरे सगळे राहत होते, त्यांच्या फॅमिलीज त्या सगळ्या मेन इथे राहत होत्या. हा मार्केटचा एरिया आहे. हा इकडच्या बाजूला पलीकडे जो रस्ता दिसतोय हा मार्केटचा एरिया आहे. आता इथे जर तुम्ही समजून घेतलं तर तिथे पुढे या माझ्याबरोबर सर तुम्ही. इथे पुढे जा. या टाक्या पहा, हे त्यावेळेचे वॉशरूम होते. इथं हे वॉशरूम आहे, याच्या टाक्या देखील आहे पलीकडच्या बाजूने. तुम्ही जर आता हे सर उभे आहेत, इथे जर मागे तुम्ही उभे राहिलात ह्याच दगडांवर तर तुम्हाला दिसेल का बेडरूम आहे आणि प्रत्येक बेडरूमला अटॅच बाथरूम देखील आहेत. तुम्हाला एक कॉमन बाथरूम पण इकडे पाहायला भेटेल. आणि हे पलीकडे आता ते सर उभे आहेत, ते फोटो काढतात ते, त्यांच्या पलीकडे जर पाहिलं तर तिथे आणखी एक छोटा हॉल आहे आणि त्या हॉलच्या मध्ये पण तुम्हाला कारंजे दिसेल. म्हणजे त्यावेळच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा अटॅच टॉयलेट बाथरूमची सोय होती, प्लस कॉमन टॉयलेट बाथरूमची हो बरोबर, हे टॉयलेट. त्यानंतर आपण आता इथे आतमध्ये येऊया. टब होता पलीकडच्या बाजूने, तिथे जी खिडकी आहे त्या खिडकीच्या खाली जर तुम्ही लक्ष दिलं तर तिथे पलीकडच्या बाजूने एक खड्डा आहे आणि वरती एक मोठं भांड पाण्याचं गरम करण्यासाठी जागा आहे. तर त्या गरम पाण्याच्या भांड्यातनं या इथनं ते गरम पाणी आत येत होतं. आणि इकडच्या बाजूने हे इथे जे आउटलेट इनलेट दिसतं हे थंड पाण्याचं आउटलेट आहे. म्हणजे इकडच्या बाजूने थंड पाणी येत होतं, इकडच्या बाजूने गरम पाणी येत होतं. आता हा भरलेला आहे. इथे तुम्हाला पाण्याचं एक्झिटसाठी सुद्धा होल आहे. तर इथे बसून त्या फिमेल्स आंघोळ करत होत्या. आणि तुम्ही मागे जिथे उभे आहात इथे जी आहे ही चेंजिंग रूम आहे त्यांची, जी याला अटॅच होती. हे कोणी पळून जायचा प्रयत्न केला तरी पण तिथे त्याला पकडता येईल. हे दुसरं आपल्याला दिसते, हा मस्जिदचा भाग आहे. याच्या खाली खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. ह्या इमारतीच्या खाली समोर पण आहे पाण्याचं टाकं आणि इमारतीच्या खाली देखील पाण्याचं टाकं आहे. तर ते पाण्याच्या टाक्याचा 2-3 प्रकारे उपयोग होत होता. जे आतल्या बाजूचं पाण्याचं टाकं आहे तो साठा ठेवण्यासाठी, जो दारूगोळा आहे तो ठेवण्यासाठी यूज केला जात होता. कारण ती जागा अशी आहे की लवकर कुणाच्या लक्षात येणार नाही आणि जर तो दुर्दैवाने साठा फोडला तरी पण किल्ल्याच्या कुठल्या इमारतीला नुकसान होणार नाही ही मस्जिद सोडून. ठीक आहे, तर त्यामुळे तशा पद्धतीची सोय केली गेली होती की आतमध्ये पाण्याचं टाकं, पुढच्या बाजूला पाण्याचं टाकं आणि मागच्या बाजूला दारूगोळ्याचा साठा, ही ती एक इमारत होती. तिथे कुठलीही साखळी नसेल. तर त्या काळामध्ये जाऊन इमॅजिन करायचा प्रयत्न करा की ती लोक कशी जात असतील, ती लोक कशी वरती येत असतील. ठीक आहे, तर हा सगळा शिवनेरी किल्ल्याचा परिसर होता. आपल्याला थोडासा उशीर झाल्यामुळं लवकर वाइंड अप करायला लागते. थँक्यू सो मच सर, थँक्यू. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी.